सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्र दालन, महांकाली कलेक्शन होलसेल दालन, नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बस्ता, आहेर साड्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये भरपूर व्हरायटी, तेही होलसेल दरामध्ये, फक्त आणि फक्त महांकाली कलेक्शन मध्येच. आमच्यापेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही. तेव्हा एकदा अवश्य भेट द्या. महांकाली कलेक्शन, महांकाली साखर कारखान्यासमोर, मेन रोड, कवठे महांकाळ. कवठे महांकाळमध्ये गॅस वितरणावरून मोठा गोंधळ. गोडाऊनजवळ संतप्त नागरिकांनी अडविल्या गाड्या. गेल्या काही दिवसांपासून कवठे महांकाळ तालुक्यातील इंडियन गॅसची सेवा विस्कळीत झाल्याने नागरिक हैराण झाले होते. ही विस्कळीत सेवा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने आजपासून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र नियोजनाच्या अभावामुळे आज सकाळी नांगोळे येथील रस्त्यावरील गॅस गोडाऊनजवळ नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, ज्यातून मोठा गोंधळ निर्माण झाला. अखेर पोलिसांनी व महसूल प्रशासनाने हस्तक्षेप करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. गॅस सिलेंडर मिळत नसल्याने संतप्त झालेले नागरिक पहाटेपासूनच रखरखत्या उन्हात नांगोळे रस्त्यावरील गोडाऊन बाहेर रांगेत उभे होते. यावेळी प्रशासनाने गॅस टाक्यांचे वितरण थेट ग्रामीण भागात गावोगावी करण्याचे नियोजन जाहीर केले. हे ऐकताच रांगेत उभे असलेले नागरिक अधिकच संतापले. जर ग्रामीण भागातच गॅस मिळणार होता तर आम्हाला पहाटेपासून इथे ताटकळत का ठेवले, असा सवाल करत नागरिकांनी गॅस वितरणच्या गाड्या रोखून धरल्या. गोडाऊनजवळ परिसरातील वाढता तणाव पाहता गॅस एजन्सीने तत्काळ पोलिसांना पाचारण केले. मात्र नागरिक आपल्या मागणीवर ठाम असल्याने गोंधळ सुरूच राहिला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नायब तहसीलदार संजय पवार व पुरवठा विभागाचे अधिकारी पुरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. यापुढे कसे असेल वितरण? नायब तहसीलदार संजय पवार यांनी स्पष्ट केले की गॅस वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत. बुकिंगनुसार वाटप. ज्या नागरिकांची बुकिंग ज्या तारखेचे आहे त्यानुसारच गॅस सिलेंडरची वाटप केली जाईल. ग्रामीण भागात पुरवठा. नागरिकांनी गोडाऊनवर गर्दी करण्याची गरज नाही. प्रत्येक गावात तारखेप्रमाणे बुकिंग असेल त्या ठिकाणीच सिलेंडर पोहोचण्याची व्यवस्था केली जाईल. पुरवठा वाढवला. आज एक गाडी उपलब्ध झाली असून उद्या 4 गाड्या येणार आहेत, त्यामुळे टंचाई लवकरच दूर होईल. प्रशासनाचे नियंत्रण. गॅस एजन्सीला दररोजच्या वितरणाची यादी तहसीलदार कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नियमाचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचा इशारा देखील प्रशासनाने दिलेला आहे. यावेळी कवठे महांकाळचे नायब तहसीलदार संजय पवार म्हणाले, नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. गॅस वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे. सर्वांना त्यांच्या बुकिंगनुसार गॅस मिळेल. कोणाचीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत, असे स्पष्टीकरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे. आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा. मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क. खुश खबर. मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा: आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधीशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता: दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.